या ठिकाणी आज बैठक पार पडलेली आहे. आज या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच रात्री उशिरा महायुतीच्या घटक असलेल्या शिवसेना पक्षाच्या नगरसेविका आदरणीय रेश्माताई काळे यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन मला पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्याबद्दल मी रेश्माताईंचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी बैठकीला आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील, महायुतीचे सर्व आमदार असतील, या आधी आदरणीय राष्ट्रवादीचे नेते अनिलदादा असतील, या सर्व मंडळींनी या ठिकाणी माझ्या मागे भक्कम असा पाठिंबा उभा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानतो. जे प्रतिस्पर्धी जे आहेत ते बरंच कामं लागलेले आहेत. निवडणुका आल्या की प्रत्येक उमेदवार या ठिकाणी कामाला लागतोच, त्याप्रमाणे ते कामाला लागलेले असतील, त्यात मला काही अडचण नाही. आणि सर अनिल चौधरी म्हणताय की तुम्ही नगरपालिकेचं तुम्हाला नॉलेज आहे, बाकीचं नॉलेज नाही बाहेर. आता अनिल भाऊ आमचे ज्येष्ठ बंधू आहे आणि माझी न त्यांची कुठली स्पर्धाही या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे मी त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं. ते म्हणतात की त्यांना कुठला अनुभव नाही, परंतु अनिल चौधरी कदाचित विसरलेले असतील की त्यांनी फक्त भुसावळची नगरपालिका बघितली. मी या ठिकाणी अख्ख्या जळगाव जिल्ह्याचं सर्व ग्रामीण भागाचं सर्व शहरी भागातलं तिथून सर्व कारभार चालतो त्या जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि याआधी अनेक ठिकाणी सर्व कामं मी या ठिकाणी केली असल्यामुळे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. आणि आणि त्यांनी काही वक्तव्य अनेक वेगवेगळी वक्तव्य केली होती, परंतु मला त्यांना काही उत्तर या ठिकाणी द्यायचं. महायुतीने तुमची निवड केली आणि मध्यंतरी हा जो नाराजीकडे तुम्ही कसे दृष्टी मी उमेदवारी जाहीर केली त्या दिवशी सांगितलं होतं की उमेदवारी वाटाघाटी होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागणे हे क्रमप्राप्त आहे. प्रत्येकच पक्ष आपली उमेदवारी त्या ठिकाणी मागतो, परंतु वाटाघाटी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अर्ध्यातही जागा पडल्यानंतर सर्वच महायुतीचे घटक पक्ष या ठिकाणी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील असा मला त्याही वेळेस विश्वास होता. त्यामुळे आताही मला चिंता नाही आणि त्याही वेळेस मला काही चिंता नव्हती. चला.